मंडळी नमस्कार. आपण आज आहोत एका ठिकाणी. कांद्याची लागवड सुरू आहे. शेजारी अनेक आपल्या महिला भगिनी आहेत, आपल्या बहिणी आहेत. त्यांना सध्याच्या राजकारणाविषयी काय वाटतंय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सध्या शरद पवारांच्या सोबत आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके तटस्थ आहेत. अजित पवार की शरद पवार असा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. ह्या महिला भगिनींना काय वाटतंय आपण ते समजून घेऊया. सुरुवात करू पहिली डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या कामकाजाबद्दल ह्या महिला भगिनींना काय वाटतं. काय सांगाल तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? हो, खूप समाधानी. काय त्याचं कारण? कारण त्यांनी शेतकऱ्यांविषयी म्हणजे आवाज उठवला. शेतकऱ्यांच्या बरोबर ते म्हणजे पाठिंबा देतात. त्यांना अन्याय म्हणजे असं सहन करते नाही. त्यांना शेतकऱ्यांचं म्हणजे हित कळतं म्हणून ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या बरोबरीनं असतात. चर्चा किंवा विरोधक टीका अशी करतायत की खासदार अमोल कोल्हे लोकांमध्ये मिसळत नाही, सुखदुःखामध्ये सहभागी होत नाही. होतात ना. तुम्ही एवढे कोल्ह्यांची बाजू का घेता? त्यांची कामगिरी चांगली म्हणून त्यांची बाजू कामं चांगली. हो, तुम्हाला काय वाटतं? तुला म्हणजे रागू नको मानू, तुला काय वाटतं खासदार अमोल कोल्हे विषयी तुझी काय भावना? अमोल कोल्हे खासदार हे चांगलेच आणि तेच राहावा आणि त्यांनी शरद पवारांबरोबरच राहावा लास्टपर्यंत. या तालुक्याचे आमदार अतुल बेनके, तुझी प्रतिक्रिया काय मला खाजगीत कळलेली आहे. त्यांनी शरद पवारांच्या सोबत राहावं की अजित पवारांच्या सोबत जावं? त्यांनी अजित पवारांबरोबरच राहावं. त्याचं कारण काय? त्यांची भूमिका नाही का बा आपल्या तालुक्यातले शेतकरी पुढे जावा, त्यांच्यासाठी आंदोलन करावं. त्यांनी आजपर्यंत दाखवून द्यावं कोणत्याही शेतकऱ्यासाठी ते संसदेत किंवा असं कुठं आंदोलन केलंय. नाही, आमदाराचं काम संसदेत नसतं, हा, ते विधानसभेमध्ये कधी बोललेत काहीच नाही. शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले नाही. तसे कोल्हे साहेब प्रत्येक वेळेस संसदेत आक्रमक होतात. काय सांगतात, आता आंदोलन करतात का निर्यात चालू करा, हे करा ते करा, चालूच राहतात. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, विधानसभेची त्याच्यानंतर आहे. कोल्हे बेनके एकत्र राहिले काय फायदा होईल त्यांच्यासाठी? खासदारांना थोडा झटका बसेल यांचा, बेनकेंचा. म्हणजे बेनके कोल्हे एकत्र राहिले तर कोल्ह्यांची मतं घटतील का? घटतील. कशामुळं? काम नाही ना अतुल बेनकेंचं. काम नाही? तुझं मत? चला, माझं एक मत आहे, शरद दादा आणि अमोल कोल्हे यांनी एकत्र. अच्छा, म्हणजे शरद सोनवणे यांनी शरद पवारांच्या सोबत यावं आणि कोल्हेंना सपोर्ट करावा, कोल्हेंना सपोर्ट करावा. तू असं बोल असं काही कोणी सांगितलेलं नाही. वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं खासदार अमोल कोल्हेंबद्दल तुमची काय भावना? पुन्हा कोल्हे निवडून आले पाहिजे का आढळराव आले पाहिजे? नाही, कोल्हेच आले पाहिजे. कोल्हेच आले पाहिजे. ताई, आता हा युवक म्हणाला की अतुल बेनकेंचं काम एवढं समाधानकारक नाही. तुम्हाला काय वाटतं? सर पुढे या. ताई, तुम्ही जरा बोलायला ऍक्टिव्ह आहे. तुमचं मत सांगा, कोणाचं ऐकून नाही. अमोल कोल्हे यांच्याबद्दल तुम्ही भावना तुमच्या व्यक्त केल्या, पण असं इकडं नाही. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं नाही असं या युवकाचं म्हणणं आहे. शरद सोनवणे आणि शरद पवार एकत्र यावं असं म्हणणं आहे. अतुल बेनकेंनी शरद पवारांच्या सोबत यावं का? आणि आमदार अतुल बेनकेंच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? तुमचं मत? नाही, तसं अतुलानं पण काम चांगलं. तुम्ही यांच्याकडे नका बघू, तुम्ही काय सांगू नका. नाही, काम चांगलं केलेलं आहे. अतुल दादांचं पण काम चांगलं आहे. त्यांनी पण म्हणजे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे काम. त्यांनी त्यांच्याबरोबरच राहावं असं मला वाटतं. हे युवक असं म्हणतायत की बाबा शरद सोनवणे यांनी शरद पवारांसोबत यावं. काय फायदा होईल का शरद पवारांना की अतुल बेनकेंनी सोबत राहावं? अतुल बेनकेंनी सोबत राहावं त्यांच्या. अतुल बेनकेंच्या कामावर तुम्ही समाधानी? हो, आहे. मित्र, तर तुम्ही ऐकलंय ह्या ताई असं म्हणतायत की आमदार अतुल बेनकेंच्या कामावर तुम्ही आमदार बेनकेंवर नाराज का? म्हणजे मी काय बेनकेंची सुपारी घेतली नाही, मला काय तुम्ही बेनकेंवर नाराजीचं कारण काय? आम्ही सभागृहात आवाज उठवत नाही एक भाग, दुसरा भाग काय ते कामं नाही करते. आमच्या इथं रोडचं काम चालू आहे. आता त्यांनीच त्यांच्या निधीतून आणलेले ते आत्तापर्यंत ते तसंच पडलेले. त्यांनी वैयक्तिक लक्ष पण नाही घातलेलं. आता ते देवाचं मंदिर आहे, शेवाळे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला जवळजवळ आता वर्ष व्हायला आले. त्याला सांगतोय आम्ही बाबा ते मंदिर बांध, नाहीतर आम्हाला सांग, तू सांग. आम्ही आमदारांना सांगितलं, आमदार म्हणतात हो आम्ही चालते, आम्ही सांगू. मग काय त्या आमदाराबरोबर राहायचं आपण? तो जर आपल्याला व्यवस्थित काम मार्ग लागत नसतील, काम मार्ग निवडून का द्यायचं? हो, तसं शरददादांचं पाहायला गेलं तर शरददादांना फक्त तुम्ही कधी फोन करा, कधी जा, दादा तुझं आज नाही उद्या काम होऊन जाईल. आणि त्यांचं काम खरंच एक नंबर आहे. शरद सोनवणेंचा तुमच्याकडे नंबर आहे का? हो, आहे ना. लावा बरं फोन.
बघू शरद सोनवणे फोन उचलतात का? उचलते ना. कळेल तरी लोकांना ना. शरद सोनवणे तुम्ही जे म्हणतायत कामाचा माणूस आहे, सगळ्यांचे फोन घेत आहेत, हो, घ्या ना. बघू आपण, आपल्याला चेक करायला काय अडचण आहे? आपण ना बेनकेंच्या विरोधात, ना सोनवण्यांच्या बाजूनी, ना कोल्ह्यांची बाजू घेतोय, ना आढळरावांची बाजू घेतोय. सर्वसामान्य माणसांना गेल्या 5 वर्षाच्या राजकारणामध्ये काय वाटतंय, दादा- कोण माणूस आपला कामाचा आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दादांचा नंबर शरद सोनवण्यांचा हा मोबाईल घे, सांगा. 67 हो. 40 40 45 45 67. 67. हा युवा कार्यकर्ता माजी आमदार शरद सोनवणे यांचा फॅन आहे. शरद सोनवणेंच्या कामावर खुश आहे. त्यांचं म्हणणं आहे शरद सोनवणे माझा फोन उचलतात, पाहूया शरद सोनवणे यांचा फोन उचलतात का. कदाचित काही मिटिंगमध्ये असेल तर उचलू शकणार नाहीत, परंतु यांचं नंतर प्रेम call करतील ते. सोनवणेंवर नक्की असणार आहे. यांचं म्हणणं आहे जरी आता फोन उचलला नाही तरी नंतर फोन करतील. यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं असं आहे की शरद सोनवणे आणि शरद पवार एकत्र आले तर शरद सोनवणे पुन्हा आमदार होऊ शकतात. होणार 100%. आणि कोल्हे शरद पवारांच्या सोबत असल्यामुळे ते खासदार खासदार असो. शरद त्यांनी फोन उचलला नाही, काही कार्यक्रमामध्ये असतील. या सगळ्या महिलांचं म्हणणं आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेलं आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत सर्वसामान्य माणसाला एक आपुलकी राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीनं संसदेमध्ये मांडतायत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. ही वस्तुस्थिती आहे. भविष्यकाळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आपण ह्या लोकांचे प्रश्न घेऊन सतत प्रयत्नशील राहा. याचा फायदा 2024ला तर होईलच, परंतु कामं लोकांची केली तर ही मंडळी तुम्हाला अजून डोक्यावर घेतील. जुन्नर तालुक्यामधले तुम्ही भूमिपुत्र आहात, लोकांना तुमच्याबद्दल अभिमान असणं साहजिक आहे. चांगलं काम करा अशीच अपेक्षा. तालुक्याचे आमदार अतुल बेनके, तुम्ही कोणासोबत जायचं हा तुमचा प्रश्न आहे, परंतु ह्या युवकाची भावना योग्य आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे ते काम व्यवस्थित होत नाही असं म्हणणं आहे. तिथं बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिराचा प्रश्न मार्गी लागत नाही. शेवटी लोकांच्या भावना असतात. आमदार अतुल बेनके, आपण येडगावचेच आहात, आपणही इथं लक्ष घालाल अशीच अपेक्षा. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. सगळ्या महिलांनो, तुमचा 10 मिनटं वेळ घेतला, तुमची माफी मागतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.